गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी। तर बघा सकाळचे 5:45 झालेत आणि मी निघाली आहे कामावर। तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि 6 वाजता मला कामावर टच व्हायला लागतं। घरातनं निघाली तेव्हा अंधार होता, पण कामावर पोहोचेपर्यंत उजेड झाला आणि पाऊस पण खूप असल्यामुळे मी रेनकोट घालूनच घरून निघालेली। आता मी कामावर पोहोचलेली आहे, तर तुम्हाला मी दाखवते की आज मी माझ्या कामावर कुठली रेसिपी बनवणार आहे। तर या आज लॉंग व्हिडिओमध्ये कामापासून घरापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात आधी नाश्त्यासाठी मस्तपैकी गरमागरम व्हेजिटेबल अप्पे बनवले। ह्यामध्ये गाजर, शिमला मिरची, बीन्स, टोमॅटो, कांदा सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्या। त्यानंतर हिरवी चटणी बनवली, कोथिंबीर पुदिन्याची आणि लाल चटणी बनवली। त्यानंतर भाजीमध्ये बनवला पनीर घोटाला। तर मस्तपैकी पनीर घोटाला, चीज पनीर घोटाला ह्याला म्हणू शकता तुम्ही। तर ह्याच्यात खूप असं चीज घातलेलं आहे। खूप टेस्टी रेसिपी आहे, जेवढी सुंदर दिसते तेवढीच टेस्टी लागते। तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगा, मी नक्की बनवेल। त्यानंतर ह्या नॉर्मल चपात्या नाही आहेत बरं, हां तुम्हाला तशा दिसत असतील, पण ह्या राजगिराच्या चपात्या आहेत। राजगिरा रोटी मस्तपैकी तूप लावून राजगिराच्या चपात्या बनवल्या आहेत। त्यानंतर फ्रूटमध्ये हे ड्रॅगन फ्रूट कापले आणि ॲपल कापलेले आहेत। तर आज आपल्याला 2 डबे पॅक करायचे आहेत। आज मॅडमचा पण टिफिन आहे, मॅडम पण आज लवकर जाणार आहेत। तर सगळ्यात आधी सरांचा टिफिन पॅक केला। भाजीमध्ये पनीर घोटाला एका डब्यामध्ये भरली। त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये पटापट आप्पे भरून घेतले। त्यानंतर चपात्या भरल्या। तर माझे पटापट टिफिन पॅक करणं चालू आहे। तुम्ही मला असाच खूप खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही मेहनत दिसून येईल। जसं तुम्ही मला कमेंट करून छान छान कमेंट करतात ना, तर ते त्यांना पण समजेल की नक्की माझ्या डेली व्लॉगमध्ये मी काय काय दाखवते। तर त्यानंतर राजगिराची रोटी पण भरली मी टिफिनमध्ये। त्यानंतर ॲपल भरले, हा सरांचा टिफिन आहे, सरांना ॲपल द्यायचं आहे। त्यानंतर सरांचा टिफिन भरून झाल्यानंतर छोट्या छोट्या डब्यांमध्ये मस्तपैकी 2 चटण्या भरल्या, लाल चटणी आणि हिरवी चटणी आप्पे बरोबर खाण्यासाठी। सरांचा टिफिन पॅक झाल्याच्या नंतर आता मला मॅडमचा टिफिन भरायचा आहे। तर आज मी माझा फुल ह्या व्हिडिओमध्ये कामावरनं घरी गेल्यावर पण माझं काय शेड्यूल असतं, मी काय करते ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा तुम्ही, मी सरांचा टिफिन भरल्यानंतर मॅडमचा टिफिन काढला आहे। सगळ्यात आधी पनीर घोटाला भरला एका टिफिनमध्ये। त्यानंतर ही राजगिऱ्याची जी चपाती केलेली रोटी, भाकरी म्हणू शकता तुम्ही, मस्त तूप लावून ती देखील पेपरमध्ये पॅक करून रॅप करून मी एका टिफिनमध्ये भरली। त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये मी मस्तपैकी आप्पे जे बनवलेले व्हेजिटेबल आप्पे ते भरले। नंतर चटण्या भरल्या। त्यानंतर मॅडमच्या टिफिनमध्ये फ्रूटमध्ये द्यायचं होतं ड्रॅगन फ्रूट, तर हे ड्रॅगन फ्रूट मॅडमच्या टिफिनमध्ये पॅक केलं। अशा प्रकारे मॅडमचा टिफिन पॅक झाला। सरांचा टिफिन सरांच्या बॅगमध्ये टाकला। दोघांचे टिफिन पॅक झाल्याच्या नंतर मी किचन गॅस सगळं क्लीन करून घेतलं। आता माझं इकडचं काम संपलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काम टोडूला अंडं द्यायचं आहे। तर हे बघा मी चालले टोडूला अंडं द्यायला। तर टोडूला अंडं दिल्याच्या नंतर उरलेलं सगळं जेवण झाकून ठेवलं आहे, चहा बनवून ठेवला आहे। सर फ्रेश झाल्यावर चहा घेणार आहेत। त्यानंतर मॅडमचा टिफिन पॅक केला आहे, सरांचा टिफिन पॅक केला आहे। मी आली आहे दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर सगळ्यात आधी काल ज्या मी इडल्या बनवलेल्या त्यांना मस्तपैकी फोडणी टाकून फोडणीची इडली बनवली आहे। ह्याच्यात खूप सारे कॉर्न टाकले, कांदा टाकला आहे, मस्तपैकी कोथिंबीर टाकली आहे। तर कढईमधनं ही कॉर्न इडली काढून ठेवली आहे, फ्राईड इडली डब्यामध्ये काढून ठेवली आहे। त्यानंतर मी जो भात कालचा उरला होता त्याला मस्तपैकी फोडणी टाकलेला आहे आणि त्यानंतर मी बनवलेला आहे, हा बघा तुम्ही बघू शकता, रात्रीची जी भाकरी उरलेली ती दही भाकरी म्हणतात ह्याला। ह्याची पण एकदा मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याकडे शिळी भाकरी उरली की कोण खायला मागत नाही, पण ही जर रेसिपी तुम्ही ट्राय केली ना तर सगळ्यांना आवडेल। दह्यातली भाकरी म्हणतात याला। तर इकडचं सगळं जेवण स्वयंपाक झालेला आहे, मॅडम टिफिन घेऊन गेला आहे, मी किचन गॅस क्लीन केलं आहे, भांडी आवरून ठेवले आणि मी आता चालली आहे घरी। तर सगळं जेवण झाकल्यानंतर मी आता दरवाजा खेचून घेतला आहे, कारण मी जायच्या आधीच मॅडम आणि सर निघून जातात, दरवाजा लावून जाण्याची जबाबदारी माझी असते। अशा प्रकारे मी खाली उतरली आहे, माझी दोन्ही कामं झाली आहेत। आता मी चालली आहे घरी। तर बघू शकता तुम्ही 9:15 झालेत। आता मला घरी पटापट जाऊन मुलाचा टिफिन देखील बनवायचा आहे।
आहे, कारण मुलाचं कॉलेज असतं. तुम्हाला तर माहिती आहे, मी सांगितलं पण आहे मागच्या व्हिडिओत. इंटिग्रेटेडला त्याचं ॲडमिशन घेतलेलं आहे. तो सायन्स करतो, इंजिनिअरिंग करायची आहे, JEEची तयारी करायची आहे. अशा प्रकारे मी माझ्या एरियात एंट्री केली आहे आणि आता घरी चालली. घरी गेली आणि पहिले हातपाय धुवून कामाला लागली. सगळ्यात आधी पीठ मळून घेतलं, जेणेकरून पीठ जरा मुरायला वेळ लागतो. तर हे बघा, मी पीठ मळून ठेवले आणि कांदा टोमॅटो कापायला घेतला आहे, कारण घरी आल्या आल्या मला त्याचा टिफिन आणि नाश्ता दोन्ही द्यायचा असतो. तर सगळ्यात आधी जो भात होता तो मस्तपैकी रात्री खिचडी केलेली पुलाव टाईप, तर ही फोडणी टाकली आणि मुलाला नाश्त्याला प्लेटमध्ये काढली. आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम झाल्यावर कांदा टाकला, कांदा व्यवस्थित परतून घेतला. त्यानंतर टाकला टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये आपण अख्ख्या मसूरची भाजी करणार आहे. तर अख्खे मसूर म्हणजेच काळी डाळ पण म्हणतात कोण कोण त्याला. तर अख्खे मसूर मी भिजवायला विसरलेली, मग आत्ताच अर्धा तासापूर्वी आल्या आल्या भिजवले होते. तर कढईमध्ये तेलामध्ये कांदा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकले, स्मॅश होण्यासाठी मीठ टाकलं आहे, व्यवस्थित परतून घेतला. आणि हा माझा मसाल्याचा डबा आहे. आपल्या किचनमध्ये कुठली तरी वस्तू आपली प्रिय असते, कारण बायकांचा आवडता कोपरा म्हणजे किचन असतो. तसा माझा हा मसाल्याचा डबा मला खूप आवडतो, म्हणून कधीही माझा मसाल्याचा डबा तुम्हाला असा स्वच्छ आणि चमकणारा दिसणार आहे. तर हळद, काळं तिखट, घाटी मसाला, लाल मसाला, ह्याच्यामध्ये जिरं मोहरी सगळं व्यवस्थित असतं भरलेलं आणि माझा मसाल्याचा डबा असाच चमकणारा असतो, मला खूप आवडतो. तर अशा प्रकारे मसाले टाकून झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं मसाले शिजण्यासाठी आणि मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर मी हे जे अख्खे मसूर होते जे भिजवलेले ते त्यात टाकले, पाणी टाकलं आणि त्याच्यावर झाकण झाकून शिजायला ठेवले. आज मुलाला डब्यामध्ये अख्ख्या मसूरची उसळ आणि चपाती हे द्यायचं आहे. तर उसळ झालेली आहे, मुलाचा नाश्ता झाला. आता हा नाश्ता मिस्टरांसाठी काढला आहे. त्याला फ्रूटमध्ये ॲपल देते. तर तुम्ही बघू शकता असे ॲपलचे व्यवस्थित बारीक मस्त तुकडे केले, कारण मुलांना आहे ना फ्रूट कापून खायला पण वेळ नसतो आणि कंटाळा पण करतात. तर त्यामुळे मी त्याच्या डब्यामध्ये एक ॲपल कापून असं दिलेलं आहे. त्यानंतर मला कामावर जे मी तुम्हाला बोललेली मिठाईचे बॉक्स मिळाले, तर त्यातल्याच एक लाडू आणि 2 मोदक मस्तपैकी काढून त्याच्या टिफिनमध्ये भरलेत, जेणेकरून तो मध्ये मध्ये खाईल, कारण तो आता संध्याकाळी डायरेक्ट 7 वाजताच येणार आहे. मग त्यामुळे मध्ये खायला काहीतरी पाहिजेच ना. आणि मग हे टिफिन वगैरे पॅक झाले. ॲपल आणि मी मिठाई पॅक केल्याच्यानंतर पटापट पिठाचे गोळे करून घेतले आणि अशा लांब लांब लाटून घेतलं. तुम्ही म्हणाल असं का लाटते, तर मी ह्या पुडाच्या चपात्या करते. तर थोडं थोडं तेल लावून घेतलं, मध्ये त्याला असं केलं आणि बघा तुम्ही बघू शकता 2 भाग करून मध्ये पीठ लावून आहे ना त्याच्या चपात्या करणार आहे. तुम्हाला ह्या प्रकारची मी चपाती दाखवणार आहे. तुम्हाला माहितीच असेल अशी चपाती केली की मस्त फुगते आणि मऊ राहते, कारण मुलाला आज 2 टिफिन द्यायचे आहेत. तो संध्याकाळी उशिरा येईल, त्यामुळे चपात्या कशा हे राशनचे गहू असल्यामुळे चपात्या कधी कधी कडक होतात. म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही पण राशनचे गहू वापरत असाल तर अशा पद्धतीने चपात्या केल्या तर चपात्या मऊ राहतात. तर मस्तपैकी पटापट चपात्या लाटून घेतल्या, एका बाजूला तेल लावलं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी चपाती फुगली होती. आता तुम्हाला दाखवते ह्याचा कसा पदर फुटलेला आहे. तर हे बघा, ही जी चपाती आहे ना ह्याला 2 पदरी चपाती असं आम्ही म्हणतो. तुम्ही पण ह्याला काहीतरी म्हणतच असाल. तर अशा प्रकारे ह्याचे मस्त 2 पदर फुटतात आणि असं माझ्या मुलांना खायला खूप आवडतं. तर अशा प्रकारे ह्या पटापट सगळ्या मी चपात्या करून घेणार आहे, कारण मला त्याचा टिफिन पण भरायचं आहे, त्यानंतर मला बाहेर पण जायचं आहे. तर तुम्हाला ते आजच्या व्हिडिओत बघायला मिळणारच आहे. तर बघू शकता तुम्ही, मी पटापट सगळ्याच चपात्या करून घेतल्या. त्यानंतर मला घरातलं बाकीचं काम आवरायचं आहे, कारण घरात लेडीज म्हटलं की त्यांना किती कामं असतात. त्यानंतर स्वयंपाक झाला, भांडे झाले, घरातली आवरावरी झाली, मुलांचं करणं झालं, वेळेवर डब्बा देणं, खाणं पिणं हे चालूच असतं. तर अशा प्रकारे टन्न फुगलेल्या माझ्या पटापट मी चपात्या करून घेतल्या आणि मग मुलाचा टिफिन भरायला घेतला. मुलगा पण रेडी झालेला. तर आता मुलगा जाणार आहे कॉलेजला. तर तुम्ही बघू शकता मी चपात्या करते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, मला माझ्या व्हिडिओंना खूप सपोर्ट करा. मला खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटतं. तुम्ही एवढे छान कमेंट करतात आणि मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा देखील प्रयत्न करते. तर अशा प्रकारे सगळ्या चपात्या मी ह्याच्यावर काढून घेतल्या. हा डब्यामध्ये हा चपातीचा डबा, ह्याच्यामध्ये कालची एक चपातीचा तुकडा ठेवलेला, कारण माझी सासू म्हणायची चपातीचा डबा कधीच रिकामा ठेवायचा नसतो, त्याच्यात चपातीचा थोडा तरी तुकडा ठेवायचा असतो. तर तो मी कधी पण चपातीच्या डब्यात थोडी तरी चपाती ठेवतेच.
तर अशा प्रकारे चपातीच्या डब्यात सगळे चपाती काढल्यानंतर मुलाचा टिफिन पॅक करायला घेतला. तर एका टिफिनमध्ये भाजी भरली, दुसऱ्या टिफिनमध्ये चपात्या भरल्या. त्यानंतर किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं, लादी पुसून घेतली. तोपर्यंत मुलगा रेडी होऊन खाली उतरतच होता. तर अशा प्रकारे सगळी साफसफाई झालेली आहे. फक्त मला खालची लादी पुसायची बाकी आहे. मुलाचा टिफिन पण रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता हे 4 टिफिन मी त्याचे पॅक केलेले आहेत. तर आत्ता कामावरनं येऊन मी पाणी पिते. तर तुम्ही बघू शकता मला पाणी प्यायला पण वेळ नव्हता मिळाला. आता मी पाणी पिलं व्यवस्थित. थंड पाणी पिल्यावर बरं वाटतं. कामावरून आल्यावर पाणी पण पिलं नव्हतं. तर आता मुलाची तयारी करते. मुलं किती का मोठी होईना आई वडिलांसाठी लहानच असतात. याला तेल पण माझ्या हाताने लावायचं असतं. केस पण मी विंचरले तरच तो विंचरणार, नाही तर तो केस न विंचरता जाणार. फक्त हाईटला उंचीला माझ्यापेक्षा जास्त मोठा झालाय, वाढलाय, पण अजून पण त्याच्यामध्ये लहानपणच आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी त्याला तेल मालिश केली पटापट आणि मस्तपैकी लहान असताना जसं आपण भांग पाडायचो तसा भांग पाडला आणि मग तो निघाला कॉलेजला जायला. तर अशा प्रकारे माझा मुलगा रेडी झाला आहे कॉलेजला जाण्यासाठी. त्याला बाय बाय केलं. त्याच्या आधी मी लादी पुसून घेतली आणि मग तो गेल्याच्या नंतर सगळं घर वगैरे आवरलं. तर तुम्ही बघू शकता आता तो निघाला आहे. तो जाईपर्यंत माझं सगळं काम झालेलं, पण भांडी घासायची बाकी होते, कपडे धुवायचे बाकी होते. पण बाकीचं घर मेन स्वच्छ झालं ना तर आपली अर्धी कामं झाल्यासारखी आपल्याला वाटतात. अशा प्रकारे त्याला बाय केलं आणि फायनली मी आली आता घरामध्ये. तर घरात आल्याच्या नंतर मला सगळं आवरल्याच्या नंतर दुपारी मी आली बँकेत. तर बँकेत KYC करायचा मेसेज आलेला मला, त्यामुळे मी बँकेत आली. त्यानंतर घरी येत मला तुम्ही बघू शकता 2:15 झालेत. सकाळची 5 वाजेची उठलेली बाई 2:15 झालेत आणि आता मी जेवायला बसली आहे. आणि बघा एवढ्या घरी मी छान छान डिश बनवते आणि मी घरामध्ये काय जेवते, मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी, चपाती आणि कांदा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जेवायला. बाय बाय.